पार्टीचे संयुक्त उमेदवार खासदार एकनाथरावजी गायकवाड यांच्या प्रचारार्थ या सभेला लाभलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी आदरणीय नामदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाडजी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हुकुमराज मेहता साहेब, दक्षिण मध्यचे उपाध्यक्ष संजय बालेराव, माजी प्रभाग समिती सदस्य शंकर समटेजी, ब्लॉक अध्यक्ष एन नटराजनजी, माजी नगरसेवक दीपक काळे साहेब, माजी नगरसेवक हनुमंत नंदपल्लीजी, डॉक्टर रशीद भाई, फरीद सिद्दीकी साहेब, आर गोपालन जी, आयशा अप्पा, दीपक कंधारे जी, रामदेव यादव, अशोक कादर जी, पोवैया, शिवदास माने जी, यशवंत कोड़ी जी, लक्ष्मण जनके जी, प्रभाग समितीचे अध्यक्ष वकील शेख जी, मंचकावर उपस्थित समस्त मान्यवर, या ठिकाणी दूरवरून आलेले या भागातील सर्व रहिवासी बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी खास करून विदर्भातून या ठिकाणी प्रचाराला यासाठी आलोय की मी 1985 पासून एकनाथ गायकवाड साहेबांना ओळखतो. अत्यंत गरीब मृदू स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि सर्वांना गरिबांना सोबत घेऊन जाण्याची मनीषा, यामुळे त्यांनी माझ्या मनावर एक वेगळ्या प्रकारची छाप निर्माण केली. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत असो, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असो, काम करत असताना त्यांनी कधी गरिबांची कास सोडली नाही, तर त्यांच्या प्रश्नावर सातत्यानं त्या ठिकाणी भांडत आले. मला सांगा मित्रहो, की आज या ठिकाणी सांगितलं जातं की अबकी बार मोदी सरकार, परिवर्तन चाहिए, बदल चाहिए. कसला बदल आपण या ठिकाणी करणार? धारावीचा बदल, या ठिकाणी धारावीचं परिवर्तन या ठिकाणी जर कोणी केलं असेल तर दुसरा तिसरा कोणी नाही, तर एकनाथ गायकवाड साहेब आहे, दुसरं कोणी नाही. कसला बदल पाहिजे, कसली सरकार पाहिजे? विरोधी पक्षाचे लोक आम्हाला सांगतात की काँग्रेस मुक्त भारत. काँग्रेस मुक्त भारत म्हणजे काय? सगळ्यांना रोजगार मिळणार, सगळ्यांना बंगले मिळणार, सगळ्यांना उद्योग मिळणार, सगळ्यांना नोकऱ्या मिळणार. आणि काँग्रेस पक्षानं जे केलं त्याचं कुठं काही राहणार नाही. जे लोक गेल्या कित्येक वर्षापासून आज मोबाईल वापरायला लागलेत, ते मोबाईल त्या कचऱ्याच्या टोपलीत टाकणार. जे लोक जीन पॅन्ट वर फिरतात ते जीन पॅन्ट त्या कचऱ्याच्या टोपलीत टाकणार. आणि धोतर आणि कुर्ता घेऊन काय आम्ही फिरणार? असा भारत पाहिजे काय? की उद्या यांनी सांगितलं की नाही नाही नाही, आम्ही भारतावर राज्य करू आणि भारतात आता आम्ही पाकिस्तानला भारतामध्ये आणू, बांगलादेशला भारतामध्ये आणू. हे होणार आहे काय? हे अजिबात होणार नाही मित्र हो. 5 साल यांना कशासाठी पाहिजे ते मी आपल्याला सांगतो. मागच्या वेळेला 5 वर्ष आपण यांच्या सरकारला दिली. यांनी काय केलं? या देशाचं सोनं नेऊन इंग्लंडमध्ये जाऊन गहाण ठेवलं. या देशाची बर्बादी केली, या देशाचा जीडीपी खाली केला. आणि आज जगामध्ये सगळ्यात मोठं रिसेशन सुरू आहे. अमेरिकेसारखा देश आदरला, अमेरिकन सारख्या देशाला माझ्या देशाला कसं वाचवू म्हणून विचारायला या देशाच्या पंतप्रधानांकडे डॉक्टर मनमोहन सिंगकडे यावं लागलं. आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी इतकं मोठं रिसेशन असताना सुद्धा या देशाचा जीडीपी यांची सरकार असण्याच्या वेळेला जो जीडीपी होता त्याच्यापेक्षा जास्त जीडीपी आज या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. काय नाही केलं आम्ही? गरिबांना घरं देण्यापासून, या देशाच्या विकासामध्ये शेती असो, विजेचं क्षेत्र असो, आज देशामध्ये सर्वत्र वीज मिळते आहे. गुजरात मध्ये नाही मिळत मित्र. आजही गुजरात मध्ये वीज जी दिली जाते
ती फुकटामध्ये 10 वर्षासाठी अदानी आणि त्यांच्या अंबानींच्या पिलावळांना दिली जाते. गरीब माणसाला देत नाही. त्या ठिकाणी 2,500च्या वर लोक किसानांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतकऱ्यांना वीज नाही, वीज माफी नाही. सामान्य जणांना 5 वर्षाची माफी आणि उद्योजकांना 10 वर्षाची माफी. आणि उद्योजक कोण? तर फक्त अंबानी आणि अडाणी, दुसरं तिसरं कोणी नाही. तर अशी ज्यांची छवी आहे, जे या ठिकाणी वर्षाताईंनी सांगितलं की कुपोषणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त आघाडीवर गुजरात आहे. अरे ज्या देशाचे पंतप्रधान तुम्ही होऊ इच्छिता, जो देश या ठिकाणी अनेक जाती धर्माचा पंथाचा बनलेला आहे, दर 100 किलोमीटरवर भाषा बदलते, पेहराव बदलतो, जेवणाच्या पद्धती बदलतात. त्या देशाला एकसंघ ठेवण्याच्या ऐवजी देश तोडण्याची भाषा या देशामध्ये सुरू झालेली आहे. आणि त्याला मदत करण्याचं काम आमच्या मुंबईचे नेते मंडळी या ठिकाणी करतात. मला आठवतात ते दिवस, शिवसेनेचे ते दिवस, की बाळासाहेब ठाकरे आपल्या घरून आवाज लावायचे तर संपूर्ण देश या ठिकाणी आलायचा आणि देशाचा गृहमंत्री त्यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर यायचा. अलीकडे काय सुरू झालं? अलीकडे या शिवसेनेचे नेते खुद्द स्वतःच फिरायला जातात तिकडे दिल्लीला, अहमदाबादला जातात. त्या अंधारात काय करत असतील मला माहिती नाही. बाबा बाळासाहेबांनी कधी कुणासमोर लोटांगण घातलं नाही, हे लोटांगणही घालत असतील लेखाचे, यांचं काही खरं नाही. आणि असे खोटारडे लोक जे या मुंबईचं भलं करू शकले नाही, मुंबईमध्ये मराठी माणूस म्हणतात आणि यांचे मुलं इंग्रजीच्या शाळेमध्ये जाऊन शिकतात. म्हणजे आम्ही गरीब लोक मराठीच्या नावावर आमच्या मुलांना इंग्रजीचं शिक्षण नाही द्यायचं, यांच्या मुलांना इंग्रजीच्या शिक्षणाला पाठवायचं आणि आम्ही गरीबच राहायचं, आम्ही सामान्य जण बनून राहायचं. अशी ज्यांची मेंटॅलिटी आहे ते या देशाचं नेतृत्व कधीही करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. हा देश आम्हाला गहाण ठेवायचा नाही, हा देश आम्हाला विकायचा नाही. तर हा देश जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे विचार या देशाला दिले, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत नेऊन एक मुष्ट अशी सरकार आणून या ठिकाणी देशाचं नाव मोठं करणे आणि या देशाला महाशक्ती बनवणे, हे विचार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, तेच विचार काँग्रेस पक्ष या ठिकाणी आज घेऊन चालत आहे. काय नाही दिलं आम्ही या ठिकाणी? काँग्रेस पक्षानं नेहमी गरिबाची कास धरली, झोपडपट्टीवाल्यांना मदत केली. या ठिकाणी रस्ते मोठे करायचं असेल तर दुकानाच्या बदली दुकान, घराच्या बदली घर, ही संकल्पना या ठिकाणी राबवून कुणाचंही नुकसान नाही केलं. आणि या ठिकाणी वर्षाताईंनी सांगितलं की यांच्या नेते मंडळींनी काय केलं? मैदाना गडप केलीत, घरं गडप केलीत. गरिबांना जे 300 फूट स्क्वेअर फीट आम्ही देतो, त्यांनी 118 फूट त्या काळामध्ये दिलं. बरोबर आहे. तर काँग्रेस पक्षाने असा अन्याय कधी केला नाही. काँग्रेस पक्षाने न्यायाची भूमिका ठेवली आहे मित्र. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो, या ठिकाणी जेव्हा आम्ही काम करतो, मला पूर्ण खात्री आहे तुम्हा सगळ्यांवर की तुम्ही एकनाथराव गायकवाड साहेबांना तिसऱ्यांदाही विजय करून या ठिकाणी पाठवणार आहात. आपण या माणसाला मी पाहिलं, काल टीव्हीवर बघत होतो. टीव्हीवर शिवसेनेचे उमेदवार होते, आपचेही उमेदवार होते, आमचे गायकवाड साहेबही होते. त्यांनी प्रश्न विचारला गायकवाड साहेबांना कि आपने चैत्यभूमि के लिए क्या किया है? आपने तो कुछ नहीं किया, सब कुछ तो हमने किया है. गायकवाड साहेबांनी सांगितलं की मी संसदेमध्ये गेल्यानंतर माझा जो पहिला प्रश्न होता तो चैत्यभूमीच्या बद्दलचा होता, दुसऱ्या तिसऱ्या मुद्द्याबद्दल नव्हता. किती पोटतिडी. आम्ही दिल्लीला गेलो जेव्हा इंदू मिलची जमीन मागायला, प्राईम मिनिस्टरकडे घेऊन गेले. आम्हाला सांगितलं नाही, मॅडमकडे गेलं पाहिजे, राहुलजींना भेटलं पाहिजे. आणि सगळ्यांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टरकडे मीटिंग करण्यामध्ये महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. मी या ठिकाणी सांगतो
आज मोनोरेल कुणामुळे धावते तर काँग्रेस सरकारमुळे धावते. आज या ठिकाणी फ्री एक्सप्रेस वे कुणामुळे आला तर काँग्रेसमुळे आला. आणि आता धारावी आणि सांताक्रुज एअरपोर्ट जोडण्यासाठीचा सुद्धा रस्ता खुला झालेला आहे. सांताक्रुज चेंबूरचा हा कुणामुळे झाला आहे? काँग्रेसमुळे झालं. आणि या मुंबईच्या विकासासाठी धारावीचा जो प्रकल्प जो दिवंगत राजीव गांधींनी सुरू केला त्याला पूर्णत्वास देण्याचं काम जर या ठिकाणी केलं असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. आणि त्याला साथ एकनाथराव गायकवाडांची राहिलेली आहे मित्र. विचार एकनाथराव गायकवाडांचे राहिले, मागणी एकनाथराव गायकवाडांची राहिली. आणि आज देशामधली शान किंवा जगामध्ये चांगला एअरपोर्ट जर बनला असेल तो सुद्धा मुंबईत झालेला आहे. 5,000 कोटी रुपये या मुंबईमध्ये केंद्र सरकारने ओतले आहेत. केंद्रामध्ये काँग्रेसची सरकार आहे त्यांनी ओतले. आणि यांनी काय केलं? सिमेंटचे रस्ते बनवण्याच्या नावावर पैसे गळप करण्याचे काम, लोकांची घरं बांधण्याच्या नावावर पैसे गळप करण्याचं काम. म्हणजे भ्रष्टाचाराला वाव जर या ठिकाणी कुणी दिले असेल तर या लोकांनी, या मंडळींनी दिली. हे लोक काही खरे नाही आहेत, आमच्या गरिबांचे लोक नाही आहेत. हे आपला विकास करू शकणार नाही. विकास या ठिकाणी जर कोणी करू शकत असेल तर श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी करतात. आजही महिलांच्या बाबतीत असो, युवकांच्या बाबतीमध्ये असो, चांगले विचार आणि चांगल्या योजना ह्या काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या आहेत. देशाचं आरोग्य अबाधित ठेवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. प्रत्येकाला पाणी आज मिळत आहे. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतोय. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये यांच्या काळामध्ये 18,000चं बजेट होतं, आता केंद्र सरकारने 60,000चं बजेट केलं आणि शिक्षणाचा अधिकार दिला. इतक्या मोठमोठ्या योजना आणल्यानंतर आज हे म्हणतात की अब की बार मोदी सरकार. अरे बीजेपीची सरकार का नाही म्हणत तुम्ही? लाज वाटते का तुम्हाला? ज्या पक्षाचे नेते तुम्ही आहात त्या पक्षाचं नाव घ्यायला. अरे जो आपल्या बायकोचा होऊ शकला नाही तो आमचा काय होणार आहे आपण सांगा मला. या देशामध्ये हा देशाचं नाव जगामध्ये भारताचं नाव आहे. बाबासाहेबांनी या देशाला जगामध्ये उंच स्थान मिळवून दिलं. आमच्या नेत्या इंदिरा गांधी, तत्कालीन प्राईम मिनिस्टर राजीव गांधी यांनी जगामध्ये भारताचं नाव मोठं करण्यासाठी, महाशक्ती करण्यासाठी प्रयत्न केला. तुम्ही फक्त व्हायब्रंट गुजरातच्या नावावर देश बदलवू शकत नाही. 1960 साली महाराष्ट्र झाला, 1960 साली गुजरात झाला. आजही महाराष्ट्राचा जीडीपी गुजरातपेक्षा जास्त आहे. गुजरात आजही आमच्या पाठीमागे आहे. आम्हाला या देशाचं नेतृत्व करून पाठीमागे नेण्याचा विचार ही जी मंडळी जी देत आहेत त्यांना आज हाणून पाळायचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. मैं आपको बताना चाहूंगा, मेरे अकलियत के तमाम साथी यहाँ बैठे, डॉक्टर रशीद साहब है, शेख साहब है यहाँ पर. मुझे बताइए कि आज मैं इनका मैनिफेस्टो पढ़ रहा था. मैनिफेस्टो में इन्होंने लिखा कि मदरसा जो है उसका मॉडर्नाइजेशन हमको करना है. मुझे अच्छे से याद है कि 6 महीना पहले महाराष्ट्र के कैबिनेट में मदरसे के मॉडर्नाइजेशन का इशू आया था और महाराष्ट्र के कैबिनेट ने उसको मंजूरी दी और उस पर काम चालू हुआ, उस पर इंप्लीमेंटेशन चालू हुआ. इनको तो आज बात याद आ रही है हमारे कौम के बारे में. हम तो कब से करते आ रहे, जिंदगी बीतते जा रही है जब से यहाँ पे इंडिपेंडेंस आया है. और इनके नेता लोग जो भारतीय जनता पार्टी के प्रदेश के अध्यक्ष है देवेंद्र फडणवीस, जो शिवसेना के नेता है खासदार संजय राउत जी, इन्होंने कहा कि कांग्रेस से वोटों की राजनीति करती है. अरे अगर हम हमारे अकलियत के लोगों को कुछ अगर देते तो क्या वो वोटों की राजनीति होती है? और आप चोरों को बांटते हो, वो क्या तुम्हारी राजनीति होती है? तो ये बात हमने ध्यान में रखना चाहिए. आज अकलियत के लोग भी अगर हमारे हैं तो हमारे बराबरी के हमारे भाई लोग हैं, हमारी बहनें, हमारी माताएं, इस देश के नागरिक हैं, वो भारतीय है तो उनको भी बराबरी का दर्जा यहां मिलना चाहिए. जब भी रिजर्वेशन की बात चलती है हमने उनको कहा
कि हमारे अकलियत के लोगों के रिजर्वेशन की भी बात करो। आप दूसरों की रिजर्वेशन की बात करोगे तो इनकी भी बात हमको करनी पड़ेगी। ये सारी बातें महाराष्ट्र के कैबिनेट में रखने का काम यहाँ पर हमने सदैव किया है, आज भी रखते हैं। और ये सबके पीछे वर्षाताई भी कभी पीछे नहीं रही। आज मुझे बताइए कि पहली बार उनको कैबिनेट का दर्जा मिला, महिलाओं बाल कल्याण मंत्रालय मिला, क्या कुछ नहीं किया उसने। महिलाओं पे अत्याचार हो रहा है उसके लिए उन्होंने कार्यक्रम बनाया, जिनकी शादियां करनी है, जो कुंवारी है उनके लिए कार्यक्रम बनाया, महिलाओं को सुरक्षा देने की बात आई उसके लिए कार्यक्रम बनाया। ऐसे बाप की बेटी है जिस बाप ने अपने जनता के लिए अपनी जान की भी कुर्बानी देने के लिए आगे पीछे नहीं देखा है, उनका नाम है एकनाथराव गायकवाड़। और इसीलिए आज वर्षा जी को भी आप यहाँ चाहते हो और एकनाथराव जी को भी चाहते हो। मैं आपसे यहाँ सिर्फ इतने निवेदन करने आया, इल्तिजा करने आया कि आने वाले 24 तारीख को चुनाव का दिन है, वोट करने जाना है। कई लोग सोच रहे होंगे कि हमने किसकी बटन दबानी है। मुझे बताने की जरूरत नहीं, जिस हाथ से आप बटन दबाओगे उसी हाथ को आपने वोट देना, इतना ही मैं जानता हूं। और तीसरी बार गायकवाड़ साहब को फिर से चुनाकर आप लाकर देने वाले, इसमें भी मुझे कोई दो राय नहीं है। और वो आपने करना है, क्योंकि आप गायकवाड़ साहब को चुनकर नहीं दे रहे तो अपने आप को चुनकर देने वाले, दूसरे किसी को चुनकर देने वाले नहीं। इसीलिए साथियों, आने वाले 24 तारीख को पंजे की बटन दबाकर आप संसद के अंदर पुनः एक बार हैट्रिक के तौर पे, जैसा यहाँ पे कहा गया, आप गायकवाड़ साहब को भेजिए। इतना ही विनती करता हूँ और रुकता हूँ। धन्यवाद, नमस्कार, जय भीम। धन्यवाद।